सावंत त्यांनी राष्ट्रवादी सोबत आम्ही बसलो आणि बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात असं वक्तव्य केलं आणि त्यावर उमेश पाटील यांनी म्हटलंय की आता अजित पवारांनीच यामध्ये लक्ष घालावं आणि थेट सत्तेतून महायुतीमधून बाहेर पडावं। हॅलो भरत गोगावलेजी, आपण उमेश पाटील देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपलं म्हणणं। नाही, उमेश पाटील बोलले ते त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे, चुकीचं काय आम्हाला वाटत नाहीये, परंतु तानाजी सावंत कुठल्या अर्थाने बोलले किंवा काय हे आता आम्हाला त्यांना विचारावं लागेल। जर आपण जर महायुतीमध्ये आहोत, आवाज येतोय का? हा, येतोय आपण बोला। तर महायुतीप्रमाणे चालणं वागणं गरजेचं आहे। ते भले कोणाला उलटी येत असेल, कोणाला काय डोकं दुखत असेल, कोणाला ताप येत असेल, ते महायुतीमध्ये नाही चालणार। कारण जे काय आपण आता तिघांनी ठरवलं ना, तिघांनी एकत्र लढलो, सगळं आपण केलं, पुढेही लढायचं आहे, सगळ्यांचं मिशन आहे। आणि त्याच्यातनं जर त्यांना जर उलट्या येत असतील तर ते स्वतः आरोग्य मंत्री आहे, त्याने औषध घ्यावं उलट्या न येण्याचं। नक्कीच भरत गोगावलेजी, माझा तोच प्रश्न आहे की तीनही शीर्षस्थ नेते जे आहेत त्यामध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सामंजस्याची भूमिका घेत आहेत, मात्र दुसऱ्या फळीतले नेते अशा प्रकारची वक्तव्य करतायत, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। असं वक्तव्य करायचं नाही, त्यांना जर जमत नसेल त्यांनी गप्प बसावं। त्यांना काय कोणाला उलटे येत असेल, कोणाला ताप येत असेल, कोणाला काय आणखीन होत असेल, त्यांनी असं वक्तव्य करू नये असं आम्हाला वाटतंय। आणि हे आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि याच्यावर आम्ही चर्चा करू। नक्कीच भरत गोगावलेजी, उमेश पाटील देखील आपल्या सोबत आहेत। उमेश पाटील, आपण भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकलं, त्यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनाच खडे बोल सुनावलेले आहेत, आता आपली प्रतिक्रिया। भरत गोगावले साहेबांचं मी अभिनंदन करीन, मी फार त्यांना जवळून ओळखतो आणि छोट्या छोट्या प्रश्नांच्या करता सुद्धा कार्यकर्त्यांना वेळ देणारे भरत गोगावले आहेत आणि त्यांना राज्यामधली परिस्थिती सगळी माहीत आहे। आपण एकत्रितरित्या राज्यात महायुती म्हणून काम करतो आणि प्रत्येकाच्या कामाच्या परफॉर्मन्स आणि सगळ्या एकत्रितरित्या आपण सामोरं गेल्यानंतर उद्या 2 महिने 3 महिन्यावर निवडणुका आल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य झाल्यामुळे एकूण महायुतीच्या समीकरणाला धोका पोहोचतो। अजितदादांच्या जी काही क्रेज आहे किंवा अजितदादांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा अजितदादांचा जे पक्ष आहे, या सगळ्याचा उपयोग उद्या अनेक ठिकाणी भरत गोगावले सकट सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे आणि भरत गोगावलेंच्या पक्षाचा उपयोग आम्हाला देखील होणार आहे। तानाजी सावंत यांच्या अशा वक्तव्यामुळं आम्हाला कसं वाटेल, आज आम्ही म्हणजे उद्या लोकांना असं वाटेल की ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार काय सत्तेसाठी लाचार झालेत का अशा पद्धतीचे ओकारे आणि उलट्या येण्याची भाषा ऐकून घ्यायला। आणि जर तानाजी सावंत राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना अशा पद्धतीने बोलत असतील तर म्हणून आम्ही सांगितलं अजितदादांना की सत्तेतून बाहेर पडा। अशी काही आपल्याला का ठीक लागली का, लाचार झालो आपण की अशा पद्धतीने आपण सत्तेमध्ये राहायचं, काही पण ऐकून घ्यायचं। तानाजी सावंत यांची बोलायची भाषा जी आहे ती अतिशय चुकीची आहे। माझी भरत गोगावले यांच्या मार्फत विनंती आहे की गोगावले साहेब, आपण मुख्यमंत्र्यांना सांगा की एक तर तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात ठेवा, नाही तर आम्हाला तरी ठेवा, आम्ही बाजूला निघतो। पहिले तानाजी सावंतांना ठेवा, अजून काय वरचं पद द्यायचं ते त्या 2 खाती द्या, अजून काय बोलायचं ते बोलू नका। ऐका उमेश भाऊ, 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगतो, पण त्यातही तुम्हाला कल्पना देतो की आम्ही युतीचा धर्म कसा पाळतो आणि इतर ठिकाणी आपण सगळे मंडळी कसा पाळतो हे ह्या नेते मंडळींनी थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या 5 सीट होत्या, त्यातली 1 रायगडची सीट आम्ही महायुतीमध्ये कशी निवडून आणली हे आपले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना विचारा। की भरत शेठ असतील, आमचे महेंद्र दळवे असतील, भारतीय जनता पार्टीचे आमचे रविशेठ पाटील असतील, तिकडे योगेश कदम असेल, आम्ही कसं काम केलं आणि आपण ह्या तटकरे साहेबांची सीट आणली हे ह्या नेते मंडळांना कळायला नको मंत्र्यांना की बाबा आम्ही तिथं काम करतोय, कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं, आपले मुख्यमंत्री काय काम करतायत, उपमुख्यमंत्री काय काम करतायत आणि आपण त्यांचे मावळे आहोत हे काय काम करतोय, याची दखल घेतली जाईल उमेश भाऊ, आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे सगळं सांगतो। नक्कीच। तर उमेश पाटील आणि भरत गोगावलेजी, आपले दोघांचेही खूप खूप आभार, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल खूप आभारी आहे। नक्कीच, दोघांचेही आभार। तर भरत गोगावले यांनी या संदर्भात तानाजी सावंत यांना खडेबोल सुनावलेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण या संदर्भात बोलू असं देखील गोगावले यांनी म्हटलंय।